नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 8मध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स पाहिलेले आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 9मध्ये डिव्हिजन ऑफ इंटिजर्स सोडवणार आहोत. सोडूया हे प्रश्न ब्लँक पेजेसवर ॲज इट इज लिहून घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे मल्टिप्लिकेशनमध्ये रूल आहेत सायन्सचे, त्याचप्रमाणे डिव्हिजनमध्ये तसेच रूल आहेत. आपण मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिलेलं आहे, मायनस म्हणजे निगेटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचं आन्सर हे पॉझिटिव्ह येते, किंवा पॉझिटिव्ह नंबर असेल आणि मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबरला असेल तरी आन्सर हे पॉझिटिव्हच येते. त्याचप्रमाणे किंवा मायनस निगेटिव्ह एक नंबर असेल आणि एक पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचं आन्सर निगेटिव्ह येते, किंवा पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह असेल तरी निगेटिव्हचं आन्सर येते. म्हणजे सेम साईन आले तर त्याचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह येते, आणि अपोजिट साईन असतील तर मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह येते. त्याचप्रमाणे डिव्हिजनमध्ये पण तसं आहे. समजा मायनस निगेटिव्ह नंबर डिव्हिजन निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा कोशंट हा पॉझिटिव्ह येतो, किंवा पॉझिटिव्ह डिव्हिजन पॉझिटिव्ह नंबर असेल तर कोशंट हा आपला पॉझिटिव्हच येणार. सेम मल्टिप्लिकेशनप्रमाणे म्हणजे सेम साईन असतील तर हे कोशंट आपला पॉझिटिव्ह नंबरच येतो, आणि अपोजिट साईन असतील, समजा न्यूमरेटर निगेटिव्ह नंबर आहे आणि डिनोमिनेटर आपला पॉझिटिव्ह नंबर आहे, तर त्याचा कोशंट हा निगेटिव्ह नंबर येतो, किंवा न्यूमरेटर आपला पॉझिटिव्ह आहे आणि डिनोमिनेटर निगेटिव्ह आहे तर कोशंट हा आपला निगेटिव्ह नंबर येतो. म्हणजे सेम साईन आले, पॉझिटिव्ह 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 तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, सेम साईन आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह, आणि अपोजिट साईन एक प्लस एक मायनस तर निगेटिव्ह कोशंट येतो. त्याचप्रमाणे आता हे सोडवायचं आपणास. -96 म्हणजे यांना आपण असं लिहू शकतो, -96 अपॉन 16. याला 16चा भाग जाईल म्हणजे आन्सर आपलं 6 येईल, आणि मायनसला मायनस म्हणजे एक मायनस होता आणि एक प्लस नंबर होता, तर मायनस आणि प्लस आन्सर हे निगेटिव्हमध्ये आलं, मायनसमध्ये आलेले. सेकंड 98 आणि अपॉन -28 आहे. तर ह्या दोन्ही नंबरला आपल्याला 7ने डिवाईड करता येईल. 7 7 1 7 2 14 म्हणजे 14/4 येईल हे मायनस साईन, आणि पुन्हा 2ने डिवाईड करता येईल म्हणजे 7/2 मायनस हे निगेटिव्ह साईन आपण न्यूमरेटरला लिहिलं तरी चालते, म्हणजे -7/2. एक पॉझिटिव्ह नंबर होता आणि एक निगेटिव्ह नंबर होता, त्याचा कोशंट हा आपला निगेटिव्ह आलेला आहे. थर्ड -51 आहे आणि 61, तर ह्या दोन्ही संख्येला 17ने डिवाईड करता येईल. 17ने 17 चौक 68, 17 त्रिक 51 म्हणजे -3/4 येईल. 38 अपॉन -57 आहे. ह्या दोन्ही नंबरला कोणत्या नंबरनं डिवाईड करता येईल? 19नं. 19ने डिवाईड केला आपण तर 3 येईल, आणि 2 एकूण 2 38, 19 त्रिक 57 म्हणजे -2/3. सहसा हे डिनोमिनेटरला निगेटिव्ह साईन आहे ते न्यूमरेटरला घ्यायचं, म्हणजे आन्सर आपलं हे येईल -85 अपॉन 20. दोन्हीला 5ने डिवाईड करता येईल. 4 म्हणजे -17/4.
एक निगेटिव्ह होता, एक पॉझिटिव्ह होता, अपोजिट साईन होते, म्हणून आन्सर आपला क्वोशंट आपला निगेटिव्हमध्ये आलेला आहे. -150 -25. दोन्ही सेम साईन आहेत, मायनस मायनस, म्हणजे क्वोशंट आपला पॉझिटिव्ह नंबर येणार आहे. 25 डिवाइड करता येईल 6चा, म्हणजे 6, फक्त +6 येईल कारण दोन्ही सेम साईन आहेत. प्लस 100/60 इक्वल टू 0 0 कॅन्सल होतील आणि 2ने म्हणजे 5/3 येईल आन्सर आपलं. 9/-54. 9चा भाग जाईल म्हणजे 1/-6. यालाच आपण -1/6 असं लिहू शकतो. नेक्स्ट 78/65. ह्या दोन्ही नंबरला 13ने डिवाइड करता येईल, तर ते 5चा आणि 6चा म्हणजे 6/5. दोन्ही पॉझिटिव्ह नंबर होते, आपला क्वोशंटही पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे. -5 -315 इक्वल टू, दोन्ही मायनस आहेत त्यामुळे क्वोशंट आपला पॉझिटिव्ह नंबरच येणार आहे. 5ने डिवाइड करता येईल म्हणजे 1/63. समजले. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. राइट 3 divisions of integers such that the fractional form of each will be 24/5. 3 divisions of integers, 3 आपला डिव्हिजन्सचे इंटिजर्स पाहिजेत, त्याचा फ्रॅक्शनल फॉर्म हा 24/5 आला पाहिजे. तर मित्रांनो सोडूया. हा 24/5 या फ्रॅक्शनला जर आपण 24 × 2 केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जरी 2 केलं तर काय येईल, 48/10 होईल. म्हणजे 48/10 याची व्हॅल्यू किती आहे, हीच आहे 24/5. म्हणजे हा एक आपला डिव्हिजन ऑफ इंटिजर होईल 48/10. -3चा घेऊ, -3ने मल्टिप्लाय करू न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरलाही -3ने मल्टिप्लाय करू, तर हे किती होईल, -72 होईल आणि हे -15 होईल. म्हणजे -72 आणि -15 हे काय होईल, इक्विव्हॅलंट 24/5लाच होईल. म्हणजे हा एक फ्रॅक्शन लिहिता येईल आपणास, हा एक डिव्हिजन ऑफ इंटिजर लिहिता येईल. 1 2 3 विचारले आपल्याला. 24/5 याला आपण न्यूमरेटरला 10ने मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरलाही 10ने मल्टिप्लाय करू, तर आन्सर काय येईल, 50. म्हणजे इक्वल टू 24/5. म्हणजे हा एक होऊन जाईल आपला. सेम कोणताही नंबरनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपणास भेटतील. -5 -120 आणि हे -25 होईल. म्हणजे -120 आणि -25 हे इक्विव्हॅलंट कशाला असेल, 24/5लाच असेल. हा एक घेता येईल आपल्याला. असे किती तयार करता येतील आपल्याला. हे जर याचा शॉर्ट फॉर्म घेतला, स्मॉल फॉर्म केला काटाकाटी करून, तर हेच आन्सर येणार आहे. असे आपणास 3 काढायचे होते, आपण 4 काढलेले आहेत. नेक्स्ट
दुसऱ्या प्रश्नाप्रमाणेच हा तिसरा प्रश्न आहे, फक्त येथे -5/7 हे यायला पाहिजे. तर याला आपण -5/7 इंटू 2 ने करू, तर -10 आणि 14 होईल. म्हणजे -10/14 -5/7 हे दोघांची व्हॅल्यू एकच आहे. म्हणजे हा एक आपण डिव्हिजन ऑफ इंटिजर होऊन जाईल. नेक्स्ट -5/7 3 ने मल्टिप्लाय करू, तर -15 होईल आणि 21 होईल. तर म्हणजे -15/21 इक्विव्हॅलंट -5/7 लाच होऊन जाईल. हा एक होऊन जाईल आपला. अजून तिसरा काढायचा आपल्याला, तर आपल्याला दिलेला आहे -5/7. तर -5 ने मल्टिप्लाय करू, येथेही -5 ने मल्टिप्लाय करू. न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला दोन्ही साईडला आपण -5 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे नाही तर 25 आणि हे होईल 35 साइन ॲज इट इज. म्हणजे 25 मायनस 35 इक्विव्हॅलंट -5/7 हा एक होऊन जाईल. असे आपणास किती तयार करता येतील? -5/7 दिलेला आहे. अजून एक काढायचा, तर आपण समजा 10 ने मल्टिप्लाय करू, येथे 10 ने मल्टिप्लाय करू. हे आन्सर काय होईल? -50 होईल आणि हे 70 होईल. म्हणजे -50/70 हा डिव्हिजन ऑफ इंटिजर इक्विव्हॅलंट आहे कशाला? दिलेल्या आपल्या -5/7 ला. समजले? नेक्स्ट 4th क्वेश्चन. येथे एक फिश पॉन्ड दिलेला आहे आणि प्रत्येक फिशवर नंबर दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? कोणती पेअर घ्यायची, कोणत्याही 2 फिशची पेअर घेऊन त्यांचे फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन लिहायचे आहेत आणि फॉर एक्झाम्पल डिव्हिजनचे लिहायचे आहेत. आपणास सोडूया. प्रथम आपण मल्टिप्लिकेशनच्या पेअर लिहूत. -15 आहे आणि -9 पण आहे, याच्यात +9 आहे. -15 +9 ही एक पेअरचं मल्टिप्लिकेशन सॉल्व करू आपण. सेकंड -15 आहे आणि -8 पण आहे, ही एक पेअरचं आन्सर काढू. +12 आहे, +12 आणि -8 पण आहे, ही एक पेअर. कोणतेही 2 हे करून करता येईल आपल्याला. आणि +12 इंटू +9 पण आहे. आता हे सॉल्व करायचं. 15 इंटू 9 म्हणजे किती होईल? असा ब्रॅकेट केला तरी चालेल, म्हणजे साईन लक्षात येतील आपल्या. 15 इंटू 9 135. दोघांचे साईन अपोजिट आहेत, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून निगेटिव्ह. दोघांचे साईन सेम आहेत, मायनस मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणून साईन आपलं प्लसमध्येच येणार आहे. आणि 15 इंटू 8 म्हणजे 120. एकाचं प्लस आहे, एकाचं मायनस आहे म्हणून मल्टिप्लिकेशन आपला मायनसमध्ये येणार आहे. आणि 12 इंटू 8 हे होईल 96. आणि दोघंही प्लस आहेत आणि मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आन्सर प्लसमध्येच येणार. 12 इंटू 9 म्हणजे 108. आता आपण डिव्हिजनच्या पेअर काढू. डिव्हिजन पेअर्स. डिव्हिजन पेअर -24 आहे आणि -8 आहे. -24 -8 हे होईल पेअर आपली. -24 आहे आणि +12 पण आहे, +12 आन्सर काढू आपण. -15 आहे
आणि -18चा पण फिश आहे. आता हे आपण असं लिहिता येईल -24/-8. दोघांचे साईन सेम आहेत, मायनस मायनस. क्वोशंट आपला पॉझिटिव्हच येणार आहे आणि हे जर सॉल्व केलं आपण आन्सर आपलं 3 येईल. दोघांचे साईन अपोजिट आहेत, एकाचं प्लस आहे एकाचं मायनस आहे, म्हणून क्वोशंट आपला निगेटिव्हमध्ये येणार, मायनसमध्ये. आणि हे 24/12 होईल, म्हणजे -2 आन्सर येईल. -15/-18 दोन्ही संख्येला आपल्याला 3 ने डिवाईड करता येईल. 3 × 18. दोघांचे मायनस असल्यामुळं प्लस होईल, म्हणजे 5/6 आन्सर येईल आपलं. 5/6. अजून एक पेअर घेऊ आपण. -27चा फिश आहे आणि +9चा पण आहे, म्हणजे -29 9 -27 आणि 9, म्हणजे 9 ने डिवाईड करता येईल. निगेटिव्ह -3. 4 पेअर आपल्या मल्टिप्लिकेशन झालेले आहेत आणि 4 पेअर आपल्या डिव्हिजनचे झाले आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.